नमस्कार, मी संजय वरकड. आपण आज चर्चा करणार आहोत राज्यातील दोन उपमुख्यमंत्र्यांची. हे दोन्ही उपमुख्यमंत्री अधूनमधून गायब होतात. नाराज झाल्यानंतर एक उपमुख्यमंत्री दरेगावला जातात, दुसरे उपमुख्यमंत्री कुठंतरी जाऊन काही काळासाठी का होत नाही पण गायब होतात. आणि त्या गायब होण्यामागे जी कारणं असतात ती राजकीय असतात. आणि परत जेव्हा हे येतात तेव्हा असं सांगितलं जातं की जसं काही सर्व काही आलबेल आहे. आत्ता आपण चर्चा करणार आहोत प्रामुख्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं नेमकं काय होणार. भारतीय जनता पक्षासोबत हा पक्ष कसा जागावाटप करणार, जागावाटप झालं नाही तर या पक्षांची या महापालिकांमध्ये काय अवस्था असणार आहे. आपण सुरुवात करूया एकनाथ शिंदेपासून. मुंबई, ठाणे हे दोन महत्त्वाचे ठिकाणं आहेत की जिथं एकनाथ शिंदे यांची ताकद पानाला लागलेली आहे. त्यानंतरचं महत्त्वाचं शहर एकनाथ शिंदेसाठी आहे ते अर्थातच छत्रपती संभाजीनगर. आणि या तीनही ठिकाणच्या जागावाटपामध्ये एकनाथ शिंदे हे चक्रव्यूहात अडकले की काय अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. एका बाजूने भारतीय जनता पक्षाकडनं आणि एकनाथ शिंदेकडनं असं सांगितलं जातं आहे की मुंबईमधील जागा वाटप जवळपास निश्चित झालेलं आहे. परंतु जी माहिती येते आहे आणि ती ज्या सगळ्या जागांचं सांगितलेलं आहे की जवळपास 79 जागांवरती एकनाथ शिंदेचं आणि 137 पेक्षा जास्त जागांवर भारतीय जनता पक्षाचं एकमत झालेलं आहे. तरीसुद्धा उरलेल्या जागांच्या बाबतीमध्ये अजून तिढा सुटलेला नाही. 30 तारखेच्या संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. पण या जागावाटपांचा घोळ मिटला नाही तर मात्र एकनाथ शिंदे यांची ऐनवेळेस फार पंचायत होणार आहे. कारण ठाणे आणि मुंबईमध्ये ते पूर्णपणे जागावाटपावर अवलंबून राहिलेले आहेत. त्यामुळे इतर प्रभागामध्ये त्यांच्या उमेदवारांची आणि त्यांच्या इच्छुक उमेदवारांनी जवळपास आशा सोडून दिलेल्या आहेत. आणि अशा उमेदवारांना शेवटच्या 15 दिवसामध्ये अर्ज छाननीपासूनच्या पुढच्या 10-12 दिवसामध्ये जर ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं तर त्यांची फार पंचायत होणार आहे. ऐनवेळेस या सगळ्या ठिकाणच्या युती तुटू शकते अशी आत्ताची परिस्थिती आहे. जागावाटप होईल असं खूप मोठ्या ताकदीनं सांगितलं जात असलं तरी ऐनवेळच्या 27 जागांच्या बदल्यामध्ये पुन्हा राहिलेल्या या 79 जागांमध्ये जिथं एकनाथ शिंदेंनी त्या जागा सोडून घेतलेल्या आहेत तर राहिलेल्या जागांमधल्या ह्या जागा सोडून त्या जागा मिळतील का काय अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मी जे म्हटलं की चक्रव्यूहामध्ये अडकलेले एकनाथ शिंदे याच्यातून बाहेर कसे पडतील हा मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते संजय राऊत यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेंचा ठाण्यामध्ये पराभव करायचा आहे. आणि संजय राऊत यांनी केलेल्या कोणत्याही विधानाला भारतीय जनता पक्ष अलीकडच्या काळामध्ये काय गेल्या अनेक दिवसांपासून वर्षांपासून फार महत्त्व देत नाही. पण तरीसुद्धा वस्तुस्थिती अशीच आहे की लोकसभेच्या निवडणुकीपासून भारतीय जनता पक्ष सातत्याने ठाणे जिल्ह्यामध्ये आपला वर्चस्व असल्याचं दाखवत आहे. आणि पुढच्या काळातही ठाण्याचे स्थानिक कार्यकर्ते एकनाथ शिंदेंना जोपर्यंत त्यांची पिछाड एकनाथ शिंदेची होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष पुढे जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ठाण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे खूप अडचणीत आलेले आहेत. आपण तिसरा उल्लेख केला होता छत्रपती संभाजीनगरचा. छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्ष 50-50 जागा असा अडून बसलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्ष असं सांगतो आहे की 50% जागा तरी का सोडायच्या. त्यामुळे 50% आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल अशी त्यांची भाषा आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये सुद्धा तेच चित्र आहे. या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष डॉमिनेट करतो आहे एकनाथ शिंदेना. एकनाथ शिंदे पूर्णपणे हतबल झालेले आहेत. उद्धव ठाकरे या ठिकाणी असते तर काय झालं असतं याचा विचार आता शिवसेनेचे कार्यकर्ते करत आहेत. उद्धव ठाकरे असते तर त्यांनी भारतीय जनता पक्षाला त्यांच्या टर्म्स कंडिशनवर म्हणजे उद्धव ठाकरेंच्या अटी शर्तीवरती भारतीय जनता पक्षाला युती करावी लागली असती. आता नेमकी उलटी परिस्थिती आहे. भाजप जो सांगतो आहे ते एकनाथ शिंदेना ऐकावं लागत आहे. भलेही त्यांचं मनोमिलन झालेले असेल आणि एका बरोबरीने त्यांना वागणूक मिळत असेल तरी आता या चक्रव्यूहातून बाहेर पडताना जर एकनाथ शिंदेची अडचण झाली नाही ऐनवेळेस जर त्यांचे निकाल कमी लागले आणि कमी उमेदवार निवडून आले तर एकनाथ शिंदेच्या एका अर्थाने अस्तित्वाची ही लढाई असणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे चक्रव्यूहात अडकले असं आपण म्हणूयात. दुसऱ्या बाजूने अजित पवार यांनी कुठलाही फारसा संघर्ष न करता अत्यंत हुशारीने काही ठिकाणी आपली जिथं ताकद आहे तिथं आपल्या जागा सोडून घेतल्या. विशेषतः पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या पट्ट्यात त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जे डील केलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी त्यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली आणि भारतीय जनता पक्षाला एक जबरदस्त धक्का दिला. एकनाथ शिंदेची तुलना जर केली अजित पवारांशी तर एकनाथ शिंदे चक्रव्यूहात अडकले तसं अजित पवार अडकले नाहीत. त्यांनी अनेक ठिकाणी सामंजस्याने आणि काही ठिकाणी विनंतीपूर्वक म्हणा किंवा त्यांचं जे काही ठरलेलं असेल त्यानुसार आपल्या जागा आपल्या पत्रात पाडून घेतल्यात. आणि काही ठिकाणी मात्र त्यांनी सरळ निवडणुकीला बाय देण्यासारखा प्रकार केलेला आहे. मी त्या ठिकाणी आहे काय अजित पवारांचं पक्ष नाही काय अशा परिस्थितीमध्ये आपण विनाकारण तिथं आकांतांडव करणं जागा वाटपामध्ये
प्रतिष्ठेचा मुद्दा बनवणं यावर अजित पवार अडून बसले नाहीत. त्यामुळं पुढच्या 2-4 दिवसात या 2-3 उपमुख्यमंत्र्यांचं काय होईल हे लक्षात येईल. पण त्याही पलीकडे जाऊन या महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष आपला विस्तार करतो आहे आणि या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची निवडणूक आहे हे भाजपला माहिती आहे. त्यामुळं आपल्याच सोबत असलेल्या पक्षाला त्यांची जागा दाखवून देतो का भारतीय जनता पक्ष, यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. या घडामोडीवर आपण असंच बोलत राहणार आहोत. या चॅनलला आपण खूप चांगला प्रतिसाद देत आहात, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.